आज मी इथे तुम्हाला झटपट होणारी जेवणाची थाली करून दाखवणार आहे आणि रोज रोज स्वयंपाक काय करायचा आहे आणि ताटामध्ये कोणते पदार्थ करायचे बऱ्याच वेळेला आपल्याला सुचत नाही, म्हणून आज मी तुम्हाला अतिशय टेस्टी आणि चमचमीत अशी भाजी करून दाखवणार आहे आणि झटपट होणारी आहे. जास्त वेळसुद्धा ह्या थालीला लागणार नाही. इथे एक वाटी तांदूळ घ्यायचे. तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता, परंतु पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं 2 वेळा. एका भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल टाकलं की त्यामध्ये कलमी टाकायची. कलमी थोडी झाली की लगेच त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. आता जिरं चांगलं झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता इथे मी तुम्हाला जिरा भात करून दाखवणार आहे खूप सिंपल पद्धतीने, आणि तोहीसुद्धा मोकळा कसा बनवायचा. थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि धुतलेले आपले तांदूळ टाकायचे आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हा भात होऊ द्यायचा आहे. आता इथे वांगे घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला मसाला करायचा आहे. तेल टाकायचं, कांदा टाकायचा, थोडेसे लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि खोबऱ्याचा किस टाकायचा 2 ते 3 चम्मच आणि खाकस टाकायचं. बस इतकेच साहित्य आपल्याला टाकायचे आहे. बाकी कोणतेच खडे मसाले मी इथे वापरणार नाही आहे. आणि थंड झाल्यावर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल तुम्ही कमी जास्त टाकू शकता. त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी झाली की लगेच आपल्याला वाटण टाकायचं आहे. जे आपण भाजला होता ना, तोच मसाला पूर्ण आपल्याला टाकायचा आहे आणि तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे आणि मध्यम आचेवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे एक टमाटर घेतलेला आहे, त्यालासुद्धा पेस्ट करून घ्यायची आणि ती पेस्टसुद्धा आपल्याला त्या मसाल्यात टाकायचं आहे. आता दोन्ही आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आणि नंतर आपले रोजचे मसाले टाकायचे. जसं हळद टाकायची, तिखट टाकायचं, धने पावडर आणि जिरं पावडर, हे सगळे मसाले आपल्याला टाकायचे आहे आणि परतून घ्यायचं आहे. मसाले जळू नये म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाका, म्हणजे तो मसाला पूर्ण त्यामध्ये जातो. बटाटे आणि वांगे याची भाजी करून दाखवणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला बटाटे टाकायचे आहे. बटाटे आपल्याला 2 मिनटं होऊ द्यायचं मसाल्यामध्ये, कारण बऱ्याच वेळेला काय होते, वांगे शिजून जातात परंतु बटाटे मुळीच शिजत नाही, म्हणून बटाटे आपल्याला सुरुवातीला टाकायचे आणि थोडे झाले की लगेच नंतर आपल्याला वांगे टाकायचे. मसाल्यामध्ये चांगले होऊ द्यायचे आहे आणि एका साईडला गरम पाणी करायला ठेवायचं. गरम पाणीच आपल्याला टाकायचं आहे आणि फक्त त्यामध्ये आता मीठ राहिलेलं आहे. सगळ्यात शेवट आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही मध्यम आचेवर ही भाजी आपल्याला होऊ द्यायची आहे. आता इथे साखरेची पोळी करून दाखवणार आहे. जे आपण साध्या पोळ्या करतो ना, तोच उंडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. आता ह्या पोळ्या तुम्ही मुलांच्या टिफिनच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता एखाद्या वेळेस. आणि तवा गरम झाला का दोन्ही साईडने आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचे आहे आणि नंतरच आपल्याला तूप सोडायचं आहे, किंवा तुम्ही तेलाचे सुद्धा करू शकता, पण तुपाच्या अतिशय चविष्ट आणि छान लागतात. आणि दोन्ही साईडने छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या. बघा, ही झाली आपली साखरेची पोळी. अशा पद्धतीने मी 2 पोळ्या केल्या आहे आणि नंतर आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. पोळ्या तर तुम्हाला माहीतच आहे रोजच्या आपल्याला कशा करायच्या, म्हणून मस्त तर्रेदार अशी भाजी झालेली आहे आणि त्याच्यासोबत ताक केलेलं आहे, फोडणीचं ताक केलेलं आहे आणि जिरा भात. फोडणीचं ताक आणि जिरा भात खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि नंतर नाहीतर मग तुम्ही दाल फ्रायसुद्धा करू शकता, परंतु इथे मी रस्याची भाजी केल्यामुळे दाल फ्राय केलं नाही आहे. आणि सोबत गोड पोळी आणि साध्या पोळ्या, अशा सिंपल पद्धतीचा आज मी स्वयंपाक केलेला आहे. कितीही घाई असली तरी 30 मिनिटामध्ये हा स्वयंपाक होतो आणि अतिशय चविष्ट आणि असं हा ताट करून दाखवला आज मी तुम्हाला. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा किंवा सबस्क्राईबसुद्धा तुम्ही मला करू शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.